हाय हॅलो, कसे आहात? आय होप छानच असाल. तर खूप दिवसानंतर तुमच्यासाठी खूप असा छान व्हिडिओ मी आता घेऊन आलेले आहे. तर बघा, नॉर्मली आता झालेला आहे उन्हाळा चालू, तर फ्रीजमधलं पाणी पिलं तर ते आपल्यासाठी खूप हानिकारक असतं किंवा मग आपलं जे ब्लड सर्क्युलेशन असतं तर त्यासाठी सुद्धा खूप असे प्रॉब्लेम येतात. तर नॉर्मली शक्यतो फ्रीजमधलं पाणी हे पिणे टाळाच. तर बघा, हा घेतलेला आहे माठ. तर माठ घेताना तो कसा निवडायचा किंवा कशा प्रकारे आपण निवडला तर त्यामध्ये फ्रीजपेक्षाही थंड पाणी आपण कशा प्रकारे करू शकतो किंवा कशा प्रकारे आपण तो ऑर्गनाईज करू शकतो याची खूप छान अशी टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. तर अशा भरपूर आणि छान छान टिप्स पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा की जेणेकरून ह्या पण टिप्सचा त्यांना खूप छान प्रकारे असा उपयोग होईल. तर चला, तर बघा, आपण आता घेणार आहोत तर तो काळ्या कलरचा माठ. तर बघा, बाजारात बऱ्याच प्रकारचे माठ येतात, कलरचे माठ येतात किंवा रंगीत येतात किंवा त्यावरती असे फुलाचे किंवा पानांचे जे डिझाईन असतात कलर, तर त्या पद्धतीने सुद्धा बाजारात अवेलेबल माठ हे भेटतात. तर बघा, माठ हा निवडताना शक्यतो काळ्या कलरचाच माठ घ्यावा की जेणेकरून तो छान असा मातीचा, म्हणजे आपण जे माती आहे किंवा कुंभार ज्या मातीपासून घडवतात तर त्या मातीपासूनच हा माठ जो आहे तर तो केलेला असतो. तर बघा, हा माठ आपण उन्हाळ्यातच वापरतो, इतर दिवस आपण स्टोरेज करून ठेवतो किंवा साईडला ठेवून देतो. तर हा ठेवलेला माठ नवीन असो किंवा जुना असो तर त्यामध्ये थंड पाणी कशा प्रकारे करायचं किंवा कसं होईल हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा, ह्या माठाला छोटे छोटे असे पोर्चेस असतात किंवा होल म्हणूयात आपण, ते होल असतात किंवा छिद्र असतात. तर बघा, हे जे माठ आहे तर मी आधी हा भरून ठेवलेला होता. तर या पद्धतीने तो पाझरला पाहिजे. जर जेवढं तुमच्या माठातलं पाणी पाझरेन तर तेवढा हा तुमच्या माठातलं पाणी खूप छान प्रकारे थंड होतं. तर ते कशा प्रकारे पाझरतं, तर बघा, माठ हा जुना झाला तर त्यामध्ये पाणी खूप पाझरत नाही किंवा काही माठ जर खूपच नवीन असले की त्यामध्ये सुद्धा पाणी पाझरत नाही. तर बाजारातून जर माठ आणला तर तो या प्रकारे तुम्ही धुवून घ्यायचा आहे. तर बघा, धुतल्यानंतर मी इथे घेतलेलं आहे मीठ. तर हे मीठ जे आहे, ही मिठाची क्वांटिटी तर तुम्ही तुमचा माठ किती मोठा आहे किंवा किती छोटा आहे या पद्धतीने ठेवायची आहे. तर यामध्ये मी ओतलेलं आहे पाणी. तर हे पाणी जे आहे तर ते नॉर्मल ओतायचं आहे, म्हणजे घरात नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं तर ते पाणी आपल्याला यामध्ये ओतून त्याचं जे मिश्रण आहे तर ते मिश्रण करून घ्यायचं आहे. तर बघा, आता साईडनी जो माठ आहे तर या पद्धतीने बाहेरच्या साईडनी मी आता तो ओला करून घेणार आहे आणि तो माठ ओला करून झाल्यानंतर आपल्याला बाहेरच्या साईडने सुद्धा मिठाने हा माठ घासून घ्यायचा आहे. तर बघा, आपल्याला यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे. आपलं जे किचनमध्ये आपण खाण्यासाठी जे मीठ वापरतो तर त्याच मिठाने आपल्याला हा जो माठ आहे तर तो क्लीन करून घ्यायचा आहे. तर तो कसा, तर इथे बघा, मी आता 1 चमचा घेतलेला आहे मीठ. तर आता परत दुसरा चमचा मीठ घेऊन आपण ते आता फक्त त्या माठावर ते घासून घेणार आहोत. तर याला स्क्रबर किंवा घासणी काहीही यूज करायचं नाही आहे. अशा पद्धतीने आपल्याला तो फक्त त्या माठावरती जे मीठ आहे तर ते आपण फेशियल किंवा स्क्रब करताना ज्या पद्धतीने आपल्या चेहऱ्याला क्लीन करण्यासाठी आपण घासतो तर त्याच पद्धतीने आपल्याला जो माठ आहे तर त्या माठाचा सर्कल किंवा आपण ज्या पद्धतीने भांडी घासतो तर त्या पद्धतीने आपल्याला तो जो माठ आहे तर ते माठ या पद्धतीने आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. तर बघा, असं का करायचं हा प्रत्येकीला प्रश्न पडेल. तर बघा, असं केल्यानंतर माठाचे जे छोटे छोटे पोर्सेस आहेत किंवा होल किंवा छिद्र तुम्ही जे म्हणताय ते, तर ते मिठाच्या पाण्याने ओपन होण्यासाठी खूप छान प्रकारे मदत होते. तर बघा, आतमधून सुद्धा आपल्याला हीच पद्धत किंवा हीच ट्रिक यूज करायची आहे. तर बघा, ही पद्धत वापरून तुम्ही नक्की बघा, खूप छान असा रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ कुठून बघताय ते पण कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा, आपण जे मिठाचं पाणी केलं होतं तर ते आतमधून या पद्धतीने आपल्याला सगळ्या माठाला जे आहे सर्कल वाईज तर आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मीठ लावल्यानंतर आपला जो माठ आहे तर तो माठ 10 ते 15 मिनिट आपल्याला तसाच ठेवायचा आहे. तर यामुळे काय होतं, तर जे पाणी जायचे छिद्र आहे तर ते ओपन व्हायला सुरुवात होते मिठाच्या पाण्यामुळे आणि आपला जो माठ आहे तर तो छान प्रकारे पाझरायला लागतो आणि त्यामध्ये जेवढं पाझरेल तो माठ तर तेवढं खूप छान अशा प्रकारे थंड असं पाणी त्यामध्ये होत असतं. तर बघा, आता 10 ते 15 मिनिटानंतर मी त्याला छान असा वॉश करून घेत आहे. तर बाहेरून आणि आतमधून आपल्याला याच पद्धतीने वॉश करायचं आहे. तर बघा, माठ हा घासताना त्याला कधीच तुम्ही घासणी किंवा स्क्रबर हा वापरायचा नाही. तुम्ही दरवेळेस जरी 2 किंवा 3 दिवसातून जरी तुमचा माठ जो आहे तो वॉश करायचा असाल तर याच पद्धतीने वॉश करू शकता तुम्ही. खूप छान प्रकारे क्लीन पण होतो आणि आपलं जे पाणी आहे तर ते थंड होण्याससुद्धा खूप छान प्रकारे मदत होते.
तर ही ट्रिक तुम्ही खरंच नक्की यूज करून बघा. मी तर याच पद्धतीने माझा जो माठ आहे तर तो क्लीन करत असते आणि पाणीसुद्धा खूप छान प्रकारे आणि लवकर यामध्ये थंड होत असतं. तर बघा आता छान प्रकारे आपला जो माठ आहे तर तो सगळा स्वच्छ असा धुवून आता क्लीन झालेला आहे. तर यामध्ये मी आता पाणी ओतून ठेवणार आहे. तर बघा आपल्याला ही प्रोसेस जर करायची आहे तर ती संध्याकाळी आपला जो माठ आहे तर तो संध्याकाळी भरून ठेवायचा आहे. तर बघा मी आता माठ अशा प्रकारे भरून ठेवत आहे. तर ही टिप्स कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.